हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन. तर आजचा केक आहे हा अर्धा किलोचा चॉकलेट फ्लेवरचा. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या केकला. तर त्यासाठी मी 180 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं चॉकलेट फ्लेवरचं आणि क्रीमसुद्धा मी 180 ml बीट करून घेतलेली. तर त्या केकचे स्पंज शिजल्यानंतर त्याचे 2 भाग केलेत आणि तो करायला घेतलेला आहे. आता पहिल्यांदा पाण्याने सोक करून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती मी जी गुलाबी क्रीम दिसते ती माझी केकची शिल्लक होती पहिल्या, तीच यूज केलेली आहे. कारण तो केक आणि हा केक एकाच दिवशी द्यायचे होते, त्यामुळं पहिल्यांदा केलेल्या केकची क्रीम ही शिल्लक होती, त्यामुळे ती मी यूज केलेली आहे. तर आता त्याच्यावरती पांढरी क्रीम घेतलेली आहे आणि त्याने पूर्ण केक हा कवर करून घेतलेला आहे. हा केक करताना एकदम प्रोफेशनल केक केलेला आहे मी हा, आणि तेही आपल्या घरच्या घरी, आणि एकदम परफेक्ट प्रोफेशनल झालेला आहे. तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये पूर्ण केक झाल्यानंतर. तर त्याच्यावरती आता मी गनाश घेतलेला आहे आणि ते सगळीकडे पसरवून त्याच्यावरती आता थोडंसं चॉकलेट्स घातलेले आहेत. ते डार्क चॉकलेट वापरलेलं आहे मी. आता त्याच्यावरती दुसरी लेअर ठेवलेली आहे आणि ते सगळ्या क्रीमने आता कवर करून घेणार आहे केक. तर हा केक करताना मी सकाळी एकदम केलेला 4 वाजता उठून, कारण आमच्या इकडे लाईट जाते. तर कस्टमरला त्या दिवशी केक हा संध्याकाळी हवा होता. आपण म्हटलं दिवसभर जर समजा लाईट गेली तर परत आपल्याला केक करता येणार नाही, आणि जरी केला आणि लाईट गेली तर केक हा सेट होणार नाही. त्यामुळे मी हा सकाळी लवकर करून घेतलेला केक आणि 4 वाजता उठून तो केक करायला घेतलेला, आणि केक शिजून आणि पूर्ण तयार होईपर्यंत केक हा सकाळी 7 वाजेपर्यंत तयार झालेला. आणि लकीली त्या दिवशी पूर्ण दिवसभर लाईट ही अजिबात गेली नाही. पण मी टेन्शनमुळे तो केक करून घेतलेला सकाळी लवकर. कारण जेव्हा आपण केक करायला घेत नाही तेव्हा लाईट म्हणजे जाते किंवा जात नाही. पण आमच्या इकडं कधी-कधी जाते, आणि बऱ्याचदा माझा असा अनुभव आला आहे, की जेव्हा मी केक करायला घेते तेव्हा 10-15 मिनिटासाठी लाईट ही माझी गेलेलीच असते. त्यामुळे मला खूप टेन्शन येतं केक करताना. त्यामुळे लाईट आहे तोपर्यंत मी केक करून घेते. तर आता हा केक मी पूर्णपणे व्यवस्थित क्रीमने कव्हर करून घेतलेला आहे, आणि कस्टमरला पूर्ण चॉकलेटनं केक हवा होता, त्यामुळे त्याच्यावरती आता चॉकलेट गनाश घालणार आहे. फिनिशिंग हे केकला एकदम परफेक्ट द्यायचं आहे, जेणेकरून आपला केक हा एकदम प्रोफेशनल दिसेल आणि कस्टमरला आपल्याला आवडेल, आणि त्याची चवसुद्धा आपण मेंटेन करायची आहे. कारण कधी-कधी केक हा गोडाला कमी होतो किंवा जास्त होतो. कस्टमरच्या आवडीनुसार तो केक आपण करायचा आहे. आता फिनिशिंग झाल्यानंतर आता पूर्ण चॉकलेटनं केक हा कव्हर करून घेतलेला आहे, आणि मग आता सगळीकडे पसरवून घेणार आहे ते मी चॉकलेट गनाश, आणि मग थोडा वेळ तो केक सेट करायला ठेवून देणार आहे. फ्रेंड्स, तुम्ही जर स्नेहाज किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. आता गनाश सगळीकडे पसरवून घेतलेला आहे, आणि एक्स्ट्राचं गनाश आहे ते स्क्रॅपरनं काढलेला आहे. स्पॅच्युला हा क्लीन हवा, जेणेकरून आपण केक वरती जे गनाश पसरवतो ते व्यवस्थित पसरलं जाईल. आता माझं गनाश हे सगळीकडे पसरवून झालेलं आहे, आणि आता स्पॅच्युलाने एका बाजूने मी त्याला डिझाईन करते. अलगद डिझाईन करताना स्पॅच्युला हा अलगद वर ओढायचा आहे, जेणेकरून त्या केकची डिझाईन एकदम छान होईल. केकची डिझाईन ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती करू शकता. आता जे एक्स्ट्रा आहे गनाश ते मी ते स्पॅच्युलाने क्लीन केलेलं आहे, आणि वरचं सुद्धा व्यवस्थित क्लीन केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की आपला आता गनाश सगळीकडे लावून झालेला आहे, आणि व्हाईट क्रीमने मी बॉर्डर केलेली आहे, आणि त्याच्यावरती कस्टमरचं नाव टाकलेलं आहे, आणि चोको चिप्सने ते डेकोरेट केलेलं आहे. सो आजचा हा केक आपला तयार झाला. सो फ्रेंड्स, मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझा हा आजचा केक कसा वाटला. एकदम सुंदर केक झालेला आहे हा.
सो आता आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.